Hello student, now this is lecture number 2 for MST CET. Today we'll start the second chapter, that is solution and colligative. ठीक आहे, या चॅप्टरमध्ये बेसिकली न्यूमरिकलवरती खूप फोकस करणं गरजेचं आहे. तर यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे काही फॉर्म्युलेज आपल्याला बघायचे आहेत. तर या चॅप्टरचा आपण बेसिकली 2 पार्ट्स करणार आहोत. त्यातला जो फर्स्ट पार्ट असेल तो असेल सोल्युशनचा आणि जो सेकंड पार्ट असणार आहे तो ऑब्व्हियसली असणार आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा. नाउ विल स्टार्ट द सोल्युशन्स. बघा सोल्युशन्स आपण बनवतो कसं. फॉर एक्झाम्पल इफ यू टेक सॉल्ट, आपण सोडियम क्लोराईड घेतलं आहे, त्याला आपण वॉटरमध्ये ॲड केलं. वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर त्याचं सोल्युशन तयार होतं आहे. मग ते सोल्युशन जे आहे त्याला आपण त्याचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करणं गरजेचं असतं. ठीक आहे, मग हे कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करताना कुठले कुठले नंबर ऑफ वेज आहेत ते आपण आधी स्टडी करूया. ठीक आहे, देर आर नंबर ऑफ वेज बाय विच वी कॅन एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. नाउ लेट्स स्टार्ट. लुक ॲट दिस. Concentration of solution can be expressed as, first there is a percentage by mass. Percentage by mass of solute. आता percentage by mass चा फॉर्म्युला आहे, इट्स अ मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू 100. हा फॉर्म्युला तुम्हाला कधी कधी मॉडिफाय पण करावं लागेल. मास ऑफ सोल्युशन, सोल्युशन कसं तयार होतं. सोल्युशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ सॉल्वंट अँड सोल्यूट. मग तुम्हाला मास ऑफ सोल्युशन जर काढायचं असेल तर मास ऑफ सॉल्वंट आणि मास ऑफ सोल्यूट दोघांची ॲडिशन केली तर तुम्हाला काय मिळणार, मास ऑफ सोल्युशन. ठीक आहे, दिस इज फर्स्ट फॉर्म्युला और वी कॅन से दिस इज फर्स्ट way to express the concentration of solution. Now the second way to express the concentration of solution is percentage by volume. Now the formula is volume of solute upon volume of solution into 100. We'll proceed for the next one, that is mole fraction. चला हा टॉपिक थोडा जास्त महत्त्वाचा आहे. Mole fraction is for solvent as well as mole fraction is for solute. याच्यामध्ये one correction is there, this is x2. Now mole fraction for solvent is equal to n1 upon n1 plus n2 and mole fraction for solute that is x2 is equal to n2 upon n1 plus n2. आता याच्यामध्ये n1 आणि n2 काय आहे. n1 are the number of moles of solvent and n2 are number of moles of solute. ठीक है, n1 and n2. Once we know the n1 and n2, we can easily calculate x1 and x2. What is that x1 and x2? x1 are the mole fraction for solvent and x2 are the mole fraction of solute. ठीक है, आता या केसमध्ये अजून एक सिंपल लक्षात ठेवा. When we add x1 and x2, I am going to write here x1 plus x2 which is always equal to 1. हे पण लक्षात ठेवा. नाउ जर तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढायचे असेल, ठीक आहे, आपण बोलतोय की नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट दॅट इज n1, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट दॅट इज n2, पण मग तुम्हाला हे n1 आणि n2 सुद्धा कधी कधी काढावे लागतील आधी. मग हा n1 किंवा n2 सिम्पली आपण त्याला बोलणार आहे नंबर ऑफ मोल्स. मग आपण एक कॉमन फॉर्म्युला बनवू शकतोय. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स अपॉन मोलर मास ऑफ सबस्टन्स. बघा या काही टर्म्स आहेत इथे, मासेस मोलर मासेस आपल्याला यूज करायचे. थोडंसं कॉम्प्लिकेशन वाटू शकतं आहे, बट वी हॅव टू कीप इन माइंड नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स अपॉन मोलर मास ऑफ सबस्टन्स. नाउ द नेक्स्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला इज मोलॅरिटी. Molarity is equal to number of moles of solute upon volume of solution in decimeter cube. We have to express this volume of the solution into decimeter cube. Now what is the unit of this molarity? Molarity is expressed in mole per decimeter cube and we'll see later on what is the effect of temperature. आपण थोड्या वेळ ते चेक करूया. Now last term, second last term is molality. The formula for molality is number of moles of solute upon mass of solvent in kg and the last term is ppm. ppm that is parts per million. ppm चा फुल फॉर्म आहे पार्ट्स पर मिलियन. ppm is equal to mass or volume of solute upon total mass or total volume of solution into 10 raised to 6. ठीक आहे, चला हे झाले नंबर ऑफ वेज टू एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. आता याच्यावरती मल्टिपल चॉईसचं क्वेश्चन बघायला गेलं तर हे सगळे फॉर्म्युलेज आहेत. या प्रत्येक फॉर्म्युल्यावरती खूप सारे न्यूमरिकल्स आहे. या प्रत्येकाच्या टर्म्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती न्यूमरिकल्स विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. ठीक आहे,
आय थिंक मी तुम्हाला सजेस्ट करेल की सोल्युशनची थेरी करण्यापेक्षा तुम्ही सोल्युशनचे हे जे काही मी तुम्हाला फॉर्म्युले मेन्शन केले ते जर परफेक्ट केले तर त्याच्यावरती न्यूमरिकल्स येणारच आहे. ठीक आहे. आता याच्यात महत्त्वाचा पॉईंट असा आहे की आपण इथे डिस्कस करतोय मोल फ्रॅक्शन. ठीक आहे. ज्यांच्यावरती मी आता हायलाईट करतोय त्यांच्यावरती नीट फोकस करा. मोल फ्रॅक्शन, देन मोलॅरिटी अँड मोलॅलिटी. यांच्यावरती अजून एक एक्स्ट्रा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. सपोज क्वेश्चन असा असेल, विच ऑफ द फॉलोइंग डिपेंड्स ऑन टेम्परेचर. ऑप्शन ए बी सी डी. सपोज ऑप्शन ए असेल पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम, पर्सेंटेज बाय मास, मोल फ्रॅक्शन अँड एनी अदर थिंग. ठीक आहे. तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की कुठलं पॅरामीटर असं आहे, कुठलं फॉर्म्युला असं आहे की जो टेम्परेचरवर डिपेंड असेल. तर या केसमध्ये आपण चेक करूया. आता बघा, आपण मोल फ्रॅक्शन काढताना N1 अपॉन N1 प्लस N2 घेतोय किंवा N2 अपॉन N1 प्लस N2 घेतोय. शेवटी इनडायरेक्टली सगळे N1 N2 झालेत आणि N1 N2 म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स आहेत ते. आणि नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी तुम्हाला शेवटी मासेस आणि मोलर मासेस लागतात. याचा अर्थ तुम्ही जे काही त्याचे युनिट वापरणार आहे ग्रॅम किंवा किलोग्रॅम ते सगळे कॅन्सलच होतील. मग मला एक सांगा, इथे मासेसवरती कुठल्याही प्रकारचा टेम्परेचर अफेक्ट होत नाही. याचा अर्थ मी डायरेक्टली म्हणू शकतोय मोल फ्रॅक्शन डज नॉट डिपेंड्स ऑन टेम्परेचर. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. मोल फ्रॅक्शन डज नॉट डिपेंड्स ऑन टेम्परेचर, और वी कॅन से मोल फ्रॅक्शन इज इंडिपेंडेंट ऑन टेम्परेचर. नाउ व्हॉट युअर ओपिनियन अबाउट द मोलॅरिटी. डज मोलॅरिटी डिपेंड्स ऑन टेम्परेचर? विल चेक इट. ठीक आहे. आता इथे तुम्ही चेक करताय की इथे डाऊन साईडला आपण मेन्शन केलं आहे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन डेसिमीटर क्यूब. आता विचार करा, जर आपण टेम्परेचर चेंज केलं तर त्याचा इफेक्ट व्हॉल्यूमवर होणार की नाही होणार? येस, ऑब्व्हियसली व्हॉल्यूम चेंज होणार. इफ यू चेंज द टेम्परेचर देर इज अ चेंज इन द व्हॉल्यूम. मग व्हॉल्यूम जर चेंज झाला तर ऑब्व्हियसली काय चेंज झालं आहे, मोलॅरिटी. याचा अर्थ आपण म्हणू शकतोय मोलॅरिटी डिपेंड्स ऑन टेम्परेचर. Molarity depends on temperature. Now, if someone asks you what about molality, we'll check the formula. Number of moles of solute upon mass of solvent in kg. Now here is mass. There is no any volume term. Mass टेम्परेचरनुसार चेंज होत नाही आहे. याचा अर्थ मोलॅलिटी ही टेम्परेचरवर डिपेंड नाही आहे. इट इज इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर. इट डज नॉट डिपेंड्स ऑन टेम्परेचर. ठीक आहे. हा झाला सोल्युशनमधले काही इम्पॉर्टंट पॉईंट्स ज्याच्यावरती न्यूमरिकल्सवरही तुम्हाला फोकस करायचा आहे. चला नेक्स्ट टॉपिक आपण बघूया. इट्स अ सोल्युबिलिटी ऑफ सोल्यूट इन सॉल्वंट. समजा आपण एखादं सोल्यूट घेतलं आणि त्याला सॉल्वंटमध्ये ॲड केलं तर ते सोल्युबिलिटी वाढणार की कमी होणार किंवा डिझॉल्व्ह होणार नाही हे कशावरती डिपेंड असतं. तर काही फॅक्टर्स असतात रिस्पॉन्सिबल. ठीक आहे. मग आपण त्यातला पहिला फॅक्टर डिस्कस करूया, टेम्परेचर. नाऊ व्हॉट इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन द लिक्विड. विल सी द फर्स्ट पॉईंट, दॅट इज इफेक्ट ऑफ टेम्परेचर. बघा, आता इथे काय मी ग्राफिकली तुम्हाला मेन्शन केलं आहे. दिस इज अ ग्राफ ऑफ सोल्युबिलिटी वर्सेस टेम्परेचर. आता बघायला गेलं, जर आपण आपल्या घरातलं पण एक्झाम्पल आहे. समजा आपल्याकडे एक कोल्ड वॉटर आहे आणि एक हॉट वॉटर आहे आणि या दोघांमध्ये आपण इक्वल प्रोपोर्शन सॉल्ट टाकलं, सोडियम क्लोराईड. मग कोल्ड वॉटरमध्ये सॉल्ट लवकर डिझॉल्व्ह होणार नाही आणि हॉट वॉटरमध्ये सॉल्ट इझिली डिझॉल्व्ह होईल. हे तुम्हाला माहिती, तुमच्या घरातलंच एक्झाम्पल आहे. पण आता मला एक सांगा, प्रत्येक वेळेस असंच होणार आहे का की आपण जर टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटीसुद्धा वाढते? हे आपल्याला घरगुती एक्झाम्पल माहिती की येस, इफ देर इज अ इन्क्रीज इन द टेम्परेचर solubility also increases, but this is not 100% true. We'll see with example. बघा, आता या केसमध्ये तुम्हाला काही एक्झाम्पल दाखवले. टेक एक्झाम्पल ऑफ KNO3, NaNO3, NaBr, KBr, KCl, NaCl अँड Na2SO4. यांच्यापैकी जर आपण बघितलं तर सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम ब्रोमाइड, सोडियम ब्रोमाइड, सोडियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, हे जे काही सगळे सोल्यूट आहे हे जेव्हा आपण वॉटरमध्ये ॲड करतो आणि जर आपण वॉटर म्हणू शकतो किंवा आपण त्याला सॉल्टसुद्धा म्हणू शकतो. या सगळ्या सॉल्टला, ज्याला मी तर सर्कल केलं आहे, हे सॉल्ट जर आपण एखाद्या सॉल्टमध्ये ॲड केले आणि जर आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर या कंपाऊंडची सोल्युबिलिटी इन्क्रीज होते, नो डाऊट. पण एक कंपाऊंड आहे की दॅट इज सोडियम सल्फेट. आता हे सोडियम सल्फेट आणि अजून एक आहे सिरिक सल्फेट. दिस इज सोडियम सल्फेट अँड अनदर इज, इथे मी ग्राफमध्ये दाखवण्यात आहे, इट इज सेरिक सल्फेट. बघा, हे दोन कंपाऊंड असे आहेत
की जर आपण यांना सॉल्व्हंटमध्ये ॲड केलं आणि जर आपण टेम्परेचर वाढवलं तर यांची सोल्युबिलिटी इन्क्रीज होत नाही, ती सोल्युबिलिटी डिक्रीज होते. ग्राफिकली आपण दाखवलं बघा. देर इज अ इन्क्रीज इन द टेम्परेचर. बघा इनिशियली समजा आपण जर चेक केलं की सपोज या सोडियम सल्फेटचं इथे आपण टेम्परेचर मेन्शन केलं आहे, त्यावेळची सोल्युबिलिटी काहीतरी असेल, ठीक आहे. पण जसं आपण टेम्परेचर वाढवत जातोय तर हा ग्राफ तुम्हाला खाली जाताना दिसतोय. याचा अर्थ सोल्युबिलिटी काय झाली, डिक्रीज झाली. तर लक्षात ठेवा, याच्यावर तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड in which of the following compound solubility decreases with increase in temperature. तर लक्षात ठेवा, तुम्हाला हे सगळे ऑप्शन दिलेले असेल, त्यातला करेक्ट ऑप्शन असणार आहे सोडियम सल्फेट किंवा अजून एक अल्टरनेट ऑप्शन येऊ शकतोय सेरिक सल्फेट. बाकीचे जे कंपाऊंड्स आहेत त्यांची सोल्युबिलिटी इन्क्रीज होते आणि हे कंपाऊंड असं आहे Na2SO4 की ज्याची सोल्युबिलिटी डिक्रीज होते. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, MCQसाठी किंवा CETसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. द सोल्युबिलिटी ऑफ सोडियम सल्फेट गोज ऑन डिक्रीज इन इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर. आणि अदरवाईज जनरली कसं असणार आहे की इफ यू इन्क्रीज द टेम्परेचर सोल्युबिलिटी ऑल्सो इन्क्रीजेस. 99% वेळेस सोल्युबिलिटी वाढणारच आहे. 1% तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की असे काही कंपाऊंड्स आहेत जस्ट लाईक अन सोडियम सल्फेट अँड सेरिक सल्फेट, देअर सोल्युबिलिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. नेक्स्ट पॉईंट इज इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड. समजा आपण टेम्परेचर मागच्या केसमध्ये आपण बघितलं, आत्ताच बघितलं आपण की टेम्परेचर वाढलं तर सोल्युबिलिटी जनरली वाढते. पण या केसमध्ये आपण बघूया की व्हॉट इज द इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड. समजा आपण एखाद्या लिक्विडमध्ये आपण काहीतरी सॉल्ट ॲड केले, ठीक आहे. जस्ट फॉर अंडरस्टँडिंग आय एम गोइंग टू शो हिअर डॉट. इथे आपण काही कंपाऊंड ॲड केले. हे जे कंपाऊंड्स आहे ते कुठल्या स्टेटला आहे, ऑब्व्हियसली ते सुरुवातीला असणार आहे सॉलिड स्टेटमध्ये, नंतर ते डिझॉल्व्ह होऊ शकत आहे. ते डिझॉल्व्ह होतील किंवा नाही होतील ते आता महत्त्वाचं नाही आहे. पण आता महत्त्वाचं असं आहे की जर आपण इथे प्रेशर ॲप्लाय केलं, समजा आपण इथे प्रेशर ॲप्लाय केलं तर याची सोल्युबिलिटी, हे जे काही सॉल्ट तुम्ही याच्यामध्ये ॲड केलं आहे त्याची सोल्युबिलिटी वाढणार की कमी होणार, ठीक आहे. आपण चेक करूया. आता हे जे सबस्टन्स आपण ॲड केले ते कुठल्या स्टेटला होते, ऑब्व्हियसली आपण आत्ताच बोललो की ते सॉलिड स्टेटला होते. आणि जर एखाद्या सॉलिडवरती इफ सम सॉलिड मटेरियल इज देअर आणि त्या सॉलिडवरती जर आपण काही प्रेशर ॲप्लाय करतोय तर मला एक सांगा, हे सॉलिड कधी कॉम्प्रेस होतात का. सपोज दिस मार्कर इज देअर, इट इज इन सॉलिड स्टेट. इफ आय ॲप्लाय सम प्रेशर, मी काहीतरी प्रेशर ॲप्लाय करतोय, हा कॉम्प्रेस होतोय का, नाही. आपण म्हणू शकतो ना, आपण स्टडी पण केलं 11th सॉलिड्स आर नॉट कॉम्प्रेसिबल. मग सॉलिडवरती प्रेशरचा कुठलाही इफेक्ट होत नाही आहे. याचा अर्थ काय, जर हे प्रेशर या सॉलिडला कॉम्प्रेस करू शकत नाही, एक्सपांड करू शकत नाही आहे, तर याचा अर्थ त्याची सोल्युबिलिटी चेंज होणार नाही. सोल्युबिलिटी नायदर इन्क्रीजेस नायदर डिक्रीजेस. या केसमध्ये प्रेशरचा कुठला इफेक्ट तुम्हाला ऑब्झर्व होणार, देर इज अ नो इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन द सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड. नाव नेक्स्ट टॉपिक इज सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. आत्ताच आपण बघितलं होतं सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड. नाव वी आर गोइंग टू प्रोसीड फॉर द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. आता आपण एखाद्या लिक्विडमध्ये जर गॅस पास केला तर तो ऑब्व्हियसली बबलच्या फॉर्ममध्ये एस्केप आउट होऊन जाईल, ठीक आहे. मग आपण जर त्याच्यावरती काही प्रेशर अप्लाय केलं, आपल्याला चेक करायचं की इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन द लिक्विड. आता बघा, गॅसेस मॉलिक्युल्स they are far away from each other. Suppose one container is there and in this container some gaseous molecules are there, ठीक आहे. they are moving in random direction. आता जर आपण या गॅसेसवरती प्रेशर अप्लाय केलं, आपल्याला चेक करायचं आहे की प्रेशरचा काही इफेक्ट होणार की नाही. आता गॅसेस मॉलिक्यूल हे हायली कॉम्प्रेसिबल असतात आणि जर आपण या गॅसेस मॉलिक्यूलवरती प्रेशर अप्लाय केलं तर त्यांची त्या सॉल्वंटमधली सोल्युबिलिटी वाढते. सपोज हे सॉल्वंट घेतलं आपण आणि याच्यामध्ये काही गॅसेस आपण पास केले, ॲट द सेम टाईम आपण प्रेशर पण अप्लाय केले. आता बघा काय असं होतं की ते गॅसेस मॉलिक्यूल ते कॉम्प्रेस होतात आणि कॉम्प्रेस झाले तर त्यांची सोल्युबिलिटी वाढते. इफ वी इन्क्रीज द प्रेशर देन द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन्क्रीजेस, ठीक आहे. आपण इथे मेन्शन करू, देर इज अ इन्क्रीज इन द सोल्युबिलिटी. हेच आपण याला अटॅच करून एक लॉ स्टडी करणार आहे. इट इज हेनरीज लॉ. एकदम सिम्पल आहे. बघा काय सांगताय, सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स प्रेशर. आता या केसमध्ये जर एखाद्या गॅसवरती आपण प्रेशर अप्लाय करतोय तर त्याची सोल्युबिलिटी वाढते. मग याचं एक मॅथमॅटिकल इक्वेशन तयार करतोय आपण. दिस सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. नाउ इन्स्टेड ऑफ दिस प्रोपोर्शनलिटी साइन आय एम गोइंग टू राईट हिअर सोल्युबिलिटी इज इक्वल टू के इंटू पी. याच्यामध्ये ही जी टर्म आहे एस, दॅट इज सोल्युबिलिटी, पी इज द प्रेशर ऑफ गॅस अँड के इज द हेनरीज कॉन्स्टंट. आता या
इक्वेशनचा यूज करून तुम्हाला MCQ क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय किंवा आपण त्याला म्हणू शकतोय न्यूमरिकलसाठी सुद्धा हा पॉईंट महत्त्वाचा आहे. हे इक्वेशन आहे, दिस इज इक्वेशन ऑफ हेनरीज लॉ. नाऊ द नेक्स्ट टॉपिक इज इफेक्ट ऑफ टेम्परेचर. समजा एखादा गॅस लिक्विडमध्ये आपण ॲड केला आहे आणि आपण टेम्परेचर वाढवलं तर तो गॅस जास्त डिझॉल्व्ह होईल की कमी डिझॉल्व्ह होईल ते आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला चार्ल्स लॉ आठवत असेल. ठीक आहे, 11th आपण स्टडी केलं आहे. अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ, व्हॉट इज चार्ल्स लॉ? व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. हे काय सांगते तुम्हाला? जर तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलं तर ऑब्व्हियसली गॅसचा व्हॉल्यूमसुद्धा इन्क्रीज होतो. मग आता मला एक सांगा, समजा एखाद्या लिक्विडमध्ये काही गॅस आधीपासून डिझॉल्व्ह झालेला आहे असं कन्सिडर करा. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, सपोज तुम्ही एखाद्या स्टीलच्या पॉटमध्ये वॉटर हीट करताय आणि कधी कधी तुम्ही हे ऑब्झर्व केलं असेल की त्या त्या कंटेनरच्या इनर सरफेसवरती काही बबल्स आलेले असतात आणि जर आपण त्याला टॅप केलं तर ते बबल्स सगळे बाहेर पडतात. तर हे कशामुळे होतं? बिकॉज ऑफ चार्ल्स लॉ. कारण त्या वॉटरमध्ये जो ऑक्सिजन डिझॉल्व्ह झाला आहे तो इनिशियली डिझॉल्व्ह स्टेटला होतं, पण तुम्ही आता त्याला हीट प्रोव्हाइड करताय आणि हीट प्रोव्हाइड केल्यामुळे तुम्ही म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही टेम्परेचर वाढवताय. टेम्परेचर वाढल्यामुळे जो ऑक्सिजन डिझॉल्व्ह झालेला होतो त्याला ती हीट मिळते आणि तो एक्सपांड होतो आणि एक्सपांड झाला म्हणजे त्याचं काय वाढलं आहे? व्हॉल्यूम वाढला आहे. म्हणजे इनडायरेक्टली ते बबल्स येण्यामागे रिझन असं आहे की तिथे वर्क होते चार्ल्स लॉ. आपल्या घरातलंच एक्झाम्पल आहे. ठीक आहे, मग आता आपण बघूया या केसमध्ये. नाऊ देर इज अ इन्क्रीज इन द व्हॉल्यूम इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर. आता एकदम साधी गोष्ट आहे, आपल्याला चेक करायचं आहे व्हॉट इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. जस्ट कन्सिडर की एक लिक्विड आहे आणि त्यात गॅस डिझॉल्व्ह झाला आहे आणि आपण जर त्याचं टेम्परेचर वाढवलं तर काय होऊ शकतं आहे? याच्यामध्ये जो गॅस आधीपासून डिझॉल्व्ह झाला आहे तो आता एक्सपांड होईल. तो आधी खूप सपोज स्मॉलर साईजचा असेल, हळूहळू एक्सपान्शन होतं आहे. एक्सपान्शन होऊन त्याचा व्हॉल्यूम काय होतं आहे? वाढतो आहे. व्हॉल्यूम वाढल्यानंतर तो इथून काय होणार आहे? बबल आउट होणार आहे. याचा अर्थ काय झालं की जर आपण टेम्परेचर वाढवलं तर गॅसची सोल्युबिलिटी डिक्रीज होते. पॉईंट लक्षात ठेवा. आपण असं मेन्शन करू, इफ देर इज अ इन्क्रीज इन द टेम्परेचर देन सोल्युबिलिटी ऑफ गॅस डिक्रीजेस. नाउ मोस्ट इम्पॉर्टंट सेकंड हाफ ऑफ दिस चॅप्टर इज कोलेगेटिव्ह प्रॉपर्टी. कोलेगेटिव्ह प्रॉपर्टी कुठली असतात? दोज प्रॉपर्टी विच डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. कोलेगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन number of solute particle and colligative properties does not depends on nature of solute particle. इथेच पहिला MCQ तयार होतोय. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय, colligative property depends on ऑप्शन ABCD. colligative property depends on number of solute particles. ठीक आहे. Now which are the different colligative properties? Now first the colligative property is lowering of vapor pressure. After this the next colligative property is boiling point elevation. After this we'll proceed for the depression of freezing point and the last colligative property is osmotic pressure. We'll go one by one. आता colligative property वरती थोडंसं theoretical question पण विचारला जाऊ शकतोय, पण पुन्हा एकदा सांगतोय की खूप जास्त चान्सेस आहे न्यूमरिकल्स याच्यावरती येणारच आहे. त्यामुळे फॉर्म्युल्यांची लिस्ट बॅकअप असणं गरजेचं आहे. आपण आता फॉर्म्युल्यावरती फोकस करूया. ना लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. बघा आधी आपण व्हेपर प्रेशर काय ते समजून घेऊया. ठीक आहे, समजा एखाद्या कंटेनरमध्ये मी एखादं हॉट लिक्विड घेतलं आहे. आता त्या हॉट लिक्विडच्या कंटिन्युअसली व्हेपर्स बाहेर पडणार आहे. मग आता जर ते कंटेनर क्लोज असेल तर व्हेपर एस्केप आउट होणार नाही, त्या व्हेपर्स तिथे साचून राहतील. मग होणार काय की हळूहळू तिथे खूप क्राउडिंग होईल व्हेपर्सची आणि त्या व्हेपर्स त्या लिक्विडच्या सरफेसवरती प्रेशर क्रिएट करतील की ज्याला आपण काय बोलतोय व्हेपर प्रेशर. मग या केसमध्ये इथे व्हेपर प्रेशर लो होतं आहे. आता हे लो का होते हे समजून घ्या. आपण जर एखाद्या सॉल्व्हंटमध्ये नॉन व्होलेटाईल सोल्यूट ॲड केला, if we add non-volatile solute in the solvent then and then there is a lowering of vapor pressure. बघा याचा फॉर्म्युला आहे, lowering of vapor pressure is given by the formula P01 minus P. आता सगळ्यात महत्त्वाचं जितक्या पण कोलेगेटिव्ह प्रॉपर्टीज आहे त्याच्यामध्ये सगळ्यात कन्फ्युजन क्रिएट करणारा पार्ट म्हणजे स्टुडंटला सिम्बॉल्स लक्षात राहत नाही. त्यामुळे एक अगदी सिम्बॉल्सवरती खूप जास्त फोकस करा. मी तुमचे सिम्बॉल्स इथे पुन्हा एकदा क्लिअर करतो. बघा आता या केसमध्ये P01 it is the vapor pressure of pure solvent. P is the vapor pressure of solution. Keep in mind याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय
इफ वी ॲड, क्वेश्चन बघा कसं तयार होईल, इफ वी ॲड नॉन व्होलेटाईल सोल्यूट इन द सॉल्वंट देन ऑप्शन ए बी सी डी, देन ऑप्शन ए बी सी डीमधलं एक ऑप्शन असणार आहे पी इज ऑलवेज लेस दॅन P01. याचा अर्थ असा आहे की त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर हे नेहमी कमी असणार आहे प्युअर सॉल्वंटच्या वेपर प्रेशरपेक्षा. ठीक आहे, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. नाव याच्यामध्ये सेकंड फॉर्म्युला बघायचा आपल्याला, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज एक्सप्रेस ॲज डेल्टा पी अपॉन P01. डेल्टा पी म्हणजेच काय, आत्ताच आपण बघितलं आहे, डेल्टा पी इज इक्वल टू P01 मायनस पी अपॉन P01. ठीक आहे, हे थोडंसं सिम्बॉल्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे, थोडंसं डिफिकल्ट पार्ट आहे. ठीक आहे, नाव द नेक्स्ट फॉर्म्युला दॅट इज अ रिलेशनशिप बिटवीन मोलर मास अँड रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा फॉर्म्युला आहे डेल्टा पी अपॉन P01 इज इक्वल टू W2 इंटू M1 अपॉन W1 इंटू M2. बघा आता इथे तुम्हाला मी सिम्पल पॉईंट इथे मेन्शन करतोय. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असं होतं, इथून पुढे नेहमी लक्षात ठेवा, कुठल्याही लेटर्सला आपण जेव्हा 1 मेन्शन करतोय तेव्हा लक्षात ठेवा हे नेहमी कोणासाठी असणार आहे, सॉल्वंटसाठीच असणार आहे. आणि ज्या पण लेटरला इथून पुढे तुम्हाला 2 दिसणार आहे तो नेहमी कोणासाठी असणार आहे, इट इज फॉर सोल्यूट. फॉर एक्झाम्पल मला जर बोलायचं आहे M1, बघा मी M म्हणजे मोलर मास, मग तो 1 कोणासाठी असतो, लक्षात ठेवा 1 हा कोणासाठी असणार आहे, सॉल्वंटसाठीच असणार आहे. मग M1 म्हणजे काय झालं, M1 इज द मोलर मास ऑफ 1 म्हणजे काय, माइंडमध्ये आलं पाहिजे तुमच्या, 1 हे नेहमी कोणासाठी आहे, सॉल्वंटसाठी. दॅट इज M1 इज द मोलर मास ऑफ सॉल्वंट. नाउ M2 इज द मोलर मास, बट M2 इज देअर, 2 is only for solute, molar mass of solute. Similarly, W1, here W म्हणजे वेट असेल किंवा मास असेल, वेट और मास, पण कोणाचं, इथे 1 सांगतंय तुम्हाला, 1चं मिनिंग काय घ्यायचं आपल्याला, सोल्यूट, वेट और मास ऑफ सोल्यूट. W2 is again weight or mass of, now here 2 is there, therefore 2 is for solute. W2 is the weight or mass of solute. ठीक आहे, इथे सगळ्यांचं मी इथे प्रत्येक टर्मचं मी इथे मिनिंग सांगितलं आहे, हवं त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकताय. सेकंड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन. ठीक आहे, बॉइलिंग पॉईंट इलेव्हेट होतोय, इलेव्हेट होतो काय, इलेव्हेट होतोय म्हणजे एक्झॅक्टली काय की देर इज अ इन्क्रीज इन द बॉइलिंग पॉईंट. बघा जेव्हा एखाद्या सॉल्वंटला आपण चेक केलं की त्याचा बॉइलिंग पॉईंट आपण घेतला, सपोज तो असेल 80 डिग्री सेल्सिअस, आणि त्याच्यामध्ये जर आपण एखादा सॉल्यूट ॲड केला तर बॉइलिंग पॉईंट राईज होतोय. ठीक आहे, मग आपण हेच चेक करतो या प्रॉपर्टीमध्ये, बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन. याचं एक सिम्बॉल आहे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, दॅट इज डेल्टा TB इज इक्वल टू T मायनस T0. आता या केसमध्ये जो T असणार आहे इट इज बॉइलिंग पॉईंट, पण कोणाचा, लक्षात ठेवा, पुन्हा तुमचं कन्फ्युजन इथून सुरू होऊ शकतं आहे. प्रत्येक पॉईंटवरती फोकस करा. T इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन अँड T0 इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट. सेकंड इम्पॉर्टंट फॉर्म्युला इज डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M. आता या केसमधला जो KB आहे इट इज इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. काय आहे ते आपण डिस्कस करूया. ठीक आहे, small m is the molarity, and the next important formula is delta TB is equal to KB into W2 upon W1 into M2. पुन्हा इथे सिम्बॉल्स आले आहेत. बघा तुम्हाला बऱ्यापैकी मी सांगू शकतोय की या 3 फॉर्म्युल्यावरती एखादा मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय CETला. ठीक आहे, तिघही फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहे. अगदी कधी कधी खूप बेसिक फॉर्म्युल्यावरती सुद्धा MCQ विचारला गेलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे सगळाच पार्ट महत्त्वाचा आहे. आता या प्रत्येक टर्मचा मिनिंग मी इथे मेन्शन केला आहे. मला थोडंसं डिस्कशन करायचं आहे केबीबद्दल. KB म्हणजे काय, इट इज इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. मग हा इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट तुम्हाला त्याचं युनिट विचारलं जाऊ शकते. व्हॉट इज द युनिट ऑफ इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट, इट इज केल्विन kg पर मोल. हा क्वेश्चन तुम्हाला MCQला विचारला जाऊ शकतोय. नाउ द थर्ड इम्पॉर्टंट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. नाउ व्हेन वी ॲड the solute in solvent, what will happen if we decrease the temperature, then the freezing point goes on decreasing. बघा जेव्हा आपण एखाद्या सॉल्वंटमध्ये सोल्यूट ॲड केलेलं असतं त्याच्यामुळे होतं काय की त्याचं जे सोल्युशन तयार होतं एक्झॅक्टली त्या सॉल्वंटचा जो फ्रीजिंग पॉईंट तो डिक्रीज होत जातो. मग आपण ते पुन्हा मॅथमॅटिकली जर आपण बघितलं तर या केसमध्ये आपल्याला काही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. डेल्टा TB इज इक्वल टू T0 मायनस T. नाउ इन दिस केस डेल्टा TB इज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, T0 is freezing point of pure solvent, T is freezing point of solution.
After that, delta TB is equal to KF, delta TF is equal to KF into M. Now in this case, that KF is nothing but it's a cryoscopic constant, ठीक है, and small m in this case is again molality. Next formula is delta TF is equal to KF into W2 upon M2 into W1. बघा मागचा जो आपण पॉईंट बघितला होता बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन, त्याचे फॉर्म्युला आणि हे फॉर्म्युला अगदी सेमच आहे, फक्त तुम्हाला मायनर चेंजेस करायचे. जिथे तुम्ही KB बोलता तिथे KF बोलायचे, ठीक आहे. नाउ द रिमेनिंग पार्ट इज सेम. Now again in this case, delta TB is depression in freezing point, T0 is the freezing point of pure solvent, T is freezing point of solution, KF is cryoscopic constant, and as usual here W1 and W2. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं, जिथे आपण 1 नंबर बघतोय ते कन्फर्म सॉल्वंटसाठी असतं आणि जे 2 नंबर असतो तो सोल्यूटसाठी असतो. नाउ दिस इज वेट और मास ऑफ सॉल्वंट, वेट और मास ऑफ सोल्यूट, ठीक आहे. नाउ द नेक्स्ट प्रॉपर्टी इज ऑस्मोटिक प्रेशर. बघा आता ऑस्मोटिक प्रेशरमध्ये जे मला महत्त्वाचं वाटतं मी डिस्कस करतोय. बेसिकली तुम्हाला आधी सोल्युशनचे टाईप्स माहिती पाहिजे, ठीक आहे. आपण काही सोल्युशनचे टाईप्स इथे मेन्शन केले. इट्स अ आयसोटोनिक सोल्युशन, सेकंड इज हायपरटोनिक सोल्युशन अँड हायपोटोनिक सोल्युशन. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. विच सोल्युशन इज सेड टू बी आयसोटोनिक सोल्युशन. सपोज सोल्युशन A and solution B is there and we have to define or we have to identify out of these two isotonic solution, hypertonic solution and हायपोटोनिक सोल्युशन. कसं ओळखायचं आपल्याला. बघा आता सपोज दोघांचं पार्शल प्रेशर जे असेल, सपोज सोल्युशन A आहे त्याचं पार्शल प्रेशर आपण मेन्शन करू पाय A. पाय इज नथिंग बट इट्स अ ऑस्मोटिक प्रेशर अँड पाय B इज द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ B सोल्युशन. इफ osmotic pressure of one solution is exactly equal to osmotic pressure of second solution or B solution, then we can say both the solution are said to be isotonic solution. बघा याच्यामध्ये जनरली असं का होतं. सपोज आपल्याकडे आहे युरियाचं सोल्युशन आणि सुक्रोजचं सोल्युशन. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी सेम आहे. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तर ऑब्व्हियसली ते आयसोटोनिक सोल्युशन असणार आहे, ठीक आहे. नाउ इन सेकंड केस हायपरटोनिक सोल्युशन. इफ वन ऑफ द सोल्युशन हॅव high osmotic pressure as compared to another solution, then it is called as hypertonic solution. We can express as osmotic pressure of A if it is greater than osmotic pressure of B, or osmotic pressure of one of the solution if it is greater than another solution, then we can say this pi A solution is hypertonic solution. If we take the example, we have urea solution and sucrose solution. Now in this case, urea solution has concentration 0.1 molar and sucrose solution has concentration 0.05 molar. Now as the concentration of urea is more as compared to the concentration of sucrose, if there is a more concentration, therefore we can say its osmotic pressure is also more. Now third type of solution is hypotonic solution. It is completely opposite to hypertonic solution. Now in this case, osmotic pressure of first solution is less than second solution, or we can say the osmotic pressure of one of the solution is lower than that of another solution. Then it is called as hypotonic solution. Just consider the example. We have solution of sucrose and urea. Now in this case, what is the concentration of sucrose solution? It is 0.05 molar and the concentration of urea is 0.1 molar solution. Now in this case, the sucrose solution has low concentration. Osmotic pressure, आता concentration low असल्यामुळे obviously osmotic pressure सुद्धा low असणार आहे. Osmotic pressure of one of the solution is lower than that of another solution, then this solution is said to be hypotonic solution. हे झालं solutionचा type. Now the next topic from osmotic pressure is laws of osmotic pressure. महत्त्वाचे लॉज आहे, यांच्यावर तुम्हाला स्टेटमेंटसाठी विचारलं, स्टेटमेंटवरती तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो किंवा त्यांचं मॅथमॅटिकल इक्वेशन किंवा त्या मॅथमॅटिकल इक्वेशनवरती न्यूमेरिकल विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. नाउ द फर्स्ट इज वॉन्ट ऑफ बॉइल्स लॉ. ठीक आहे. वॉन्ट ऑफ बॉइल्स लॉ काय सांगतो आपल्याला, इफ यू केप द कॉन्स्टंट टेम्परेचर, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर द ऑस्मोटिक प्रेशर of the solution is directly proportional to its concentration, or we can say osmotic pressure is inversely proportional to its volume. ठीक आहे. आपण इथे मेन्शन करू शकतोय पाय इज इक्वल टू K इंटू C, और वी कॅन राईट पाय इज इक्वल टू K अपॉन V, किंवा तुम्ही यांना कंबाईन पण करू शकताय, ठीक आहे. Now second law is want of Charles law. According to want of Charles law, if we kept constant concentration, if the concentration of solution is remained constant, then osmotic pressure is directly proportional to its absolute temperature. ठीक है. Or we can write pi is equal to what? Kt.
ठीक आहे. पाय इज इक्वल टू के टी, pi is equal to k upon v, pi is equal to kc. By using this equation, that is one of Boyle's law and one of Charles' law, if we combine both the laws, we get the next, that is one of general solution equation. Now listen, according to one of Boyle's law, what we know, pi is inversely proportional to v, and according to one of Charles' law, what we know, pi is directly proportional to t. If we combine both the equation, we get new equation. What is that new equation? Pi is equal to t upon v, or we can write like this: pi is proportional to t and it is inversely proportional to v. That is pi is equal to k into t upon v. We write like this way. ठीक आहे. याच्यावर तुम्हाला न्यूमेरिकल विचारले जाऊ शकत आहे. टॉपिक महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला या चॅप्टरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विथ आन्सर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा, ती PDF डाउनलोड करा, ती सॉल्व करा, आणि काही डिफिकल्टी असेल तर मला कमेंटमध्ये मेन्शन करा. ठीक आहे. याच्या पुढचा व्हिडिओ मी बनवणार आहे थर्मोडायनॅमिक्स या चॅप्टरवरती.